जय जवान जय किसान मित्रांनो, आज आपण आलो आहोत बोरीअडगाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा या गावी। आपल्यासोबत आपले प्रगतशील शेतकरी आणि कृषी विक्रेते आहेत। आपण इथं पीक पाहणी करण्यासाठी आलो आहोत। अंकुर 13-7 जे की नवीन आलेलं आणि लवकर येणारं तुरीचं असं वाण आहे, अशी प्रचलित झालेलं आहे ते सगळीकडे। पण त्याचं खरंच त्याचं वैशिष्ट्य काय आहे, ते किती दिवसात येतं किंवा ते आजच्या घडीला कसं आहे आणि किती दिवसाचं आहे, हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया। तर चला दादा, नमस्कार। तुमचं नाव? तेजराव नामदेव टिकार, बोरीअडगाव। मोबाईल नंबर? 93 56 90 27 28। बरं, कुठलं वाण पेरलंय तुम्ही? हे अंकुरचं 13-7। 13-7 किती तारखेची लागवड आहे याची? हे 15 जून। 15 जूनची। काय वाटलं 13-7ला? ते तर खूपच लवकर आली व्हरायटी। आम्ही ते विचारत पडलो कृषी केंद्रवाले, सांगत नाही बाबा खूप लवकर आली तूर। असं वाण असलं तर लाली पुरते, लवकर वावर खाली होते, डबलचं पीक येते। बरोबर आहे। 15 जूनची लागवड आहे आपली, बरोबर आहे। समजा आज तारीख आहे 5 दिवस, 105 दिवस झाले आपल्या तुरीला। तर काय वाटलं 105 दिवसामध्ये? चांगली आहे तूर। आम्ही काहीच सोय की काहीच नाही घेतली तिची, जसं आहे तशीच आहे ती। जशी आहे तशीच आहे। स्प्रे किती झाले तिला? आता तर सध्या पहिला स्प्रे आहे। पहिला स्प्रे झाला आताशी? हो। बरं बरं, काहीच नाही घेतलं। बरं दादा, तुमचा परिचय द्या। मी शिवशंकर टिकार, योगीराज कृषी केंद्र, बोरीअडगाव। बरं, तुम्हाला काय वाटलं या वाणाला बघून? हे वाण एकदम अर्ली आहे, लवकरात लवकर खाली होते, हरभराही येऊ शकते समजा। अच्छा, हे काढल्यानंतर कांदा येऊ शकते, दुसरं पीक घेण्यासाठी एकदम योग्य आहे। योग्य वाण। आणि समजा आता 105 दिवसाचं वाण झालेलं आहे, तर काय वाटलं तुम्हाला? आणि किती म्हणजे फुलं शेंगा काय दिसत आहे? 15 दिवसापासून फुलं शेंगा आता ते फ्लॉवरिंग सेटिंग चालू आहे तिची आता। अच्छा, म्हणजे शेंगा सुद्धा आहेत, शेंगा चालू झालेल्या आहेत, म्हणजे जवळपास 15 दिवसापासून शेंगा, 8-10 दिवसापासून फुलं आणि शेंगा आहेत नाही। अरे बाबा, पूर्ण आम्हीच तर हे झालो इथल्या लवकर कशी काय सुरू आहे तुरीला अजून कणावर बी नाही आली। बरोबर आहे। ही एक लवकर येणारं वाण आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना दुसरं पीक घेण्यासाठी सोपं जाईल आणि दिवस समोर भेटतील अजून, अशा दृष्टिकोनातून हे वाण तयार केलेलं आहे। याची आता शेंगाई भरपूर लागल्या आहे, काही तर टच भरल्या आहे, यात दाणा पण पडला आहे, काही ठिकाणी मध्ये तसंही पाहायला मिळतं आहे। आणि अरे वा अरे वा, हो बरोबर। हां, चालू झालंय। चला, म्हणजे एक समोरचं पीक घेण्यासाठी आपल्याला अजून एक सोपं झालंय। तिकडं पण आपण जर बघितलं तर एकदम जोरदार अशी फुलं आणि शेंगा दिसतात। हो, एकदम जोरदार अशा शेंगा दिसतात। तोरम लागले साहेब। हो हो, हे बघा जवळपास काय हो दादा, एक हात, 2 फुटापेक्षा 2 फुटापेक्षा जास्त तोरा आहे तिला। अरे असं जर बघितलं तर बापा 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 बापा, केवढा मोठा तोर आहे। मी म्हणतो 2.5 फुटाचा तोर आहे का? आहे ना, एकदम जोरदार, एकदम जोरदार। एवढे जर तोर लागले तर उत्पन्न निश्चितच चांगलं येईल, 100% येते साहेब। चालेल, धन्यवाद। नमस्कार।